2 दिवस अगोदर रात्री 12 वाजता मला पंकजा पालवेचे एक कार्यकर्त्याचा कॉल आला आणि मला शिवीगाळ केली आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली आणि म्हणत होता की तू असं व्हिडिओ बनवू नका पंकजाताईबद्दल. पंकजाताईने काही काम केले नाही, त्याच्यासाठी त्याचा तू पर्दाफाश करू नको. धनंजय मुंडेवरती काय तू व्हिडिओ बनवू नको, बोलू नको कोणत्याही. आणि तू काय केली आहे आजपर्यंत, तू बीडमध्ये राहताना तू काय केली आहे, तूनी संपदा मुंडेला न्याय दिला का, तू गोरी गर्जेला न्याय दिला का, असं मला म्हणत होता. तो मी सांगितला की मी मंत्री नाही आहे आणि मी जरी मंत्री असती तो आज रणजित निंबाळकर आणि अनंत गर्जे जेलमध्ये असता. जरी मी होती पंकजा पालवे ताईचे जागेवरती मी मंत्री असती तर. पण हे काम जे आहे ते पंकजा ताईचं आहे. संपदा मुंडेला न्याय देणं हे पंकजा ताईचं काम आहे. गोरी गर्जेला न्याय देणं ते पंकजा ताईचं काम आहे. ते पंकजा पालवे ताई म्हणतीये ना, ते ओबीसी समाजाची नेता आहे, वंजारी समाजाची मुलगी आहे. ते वंजारी समाजाची महिलांना न्याय देणं त्यांचा फर्ज आहे आणि वंजारी समाजाच्या लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. तो त्यांना विचारा तुम्ही. आणि तुम्ही मला शिवीगाळ करण्यापेक्षा, मला जीवे मारण्याची धमकी देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या नेत्याला सांगा लोकांचे काम करा. फक्त जातीपातीच्या राजकारण करून स्वतःची पुऱ्या भाजून मोठे मोठे भ्रष्टाचार करणारे हे लोक. चिक्कीचा घोटाळा केला होता, मोबाईलचा घोटाळा केला होता, माझ्या नवऱ्याने मला सगळं सांगितलेलं आहे. तरी पण मी आज गप्प आहे आणि खूप मोठी मोठी आहे ह्यांचे. पण मला जरी शिवीगाळ केली, जरी मी तोंड उघडला, आता तो फक्त मी लोकांचे प्रश्नवर बोलते, पण जरी